नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त जी यादी आहे धुळे जिल्ह्याची लागलेली आहे. कारण बऱ्याच जिल्ह्याचे आता ते प्रकाशित होणे सुरू झालेले आहे. कारण की महत्त्वाची बातमी म्हणजे सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची बातमी म्हणजे अतिवृष्टी जी यादी आहे ती फायनल यादी चालू झालेली आहे. कशी डाउनलोड करायची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. यादी बघण्यासाठी आता हा धुळे जिल्ह्याचा आपण विचार केला तर धुळे जिल्ह्याची यादी बघण्यासाठी हे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारे सर्वात खाली आल्यानंतर इथे नवीन माहिती दिली आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेती पिकांच्या नुकसानीसाठी धुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची नुकसानासाठी नावानुसार अनुदान वितरण यादी ही KYC प्रलंबित यादी ही लागलेली आहे. कारण KYC ज्या शेतकऱ्यांची बाकी त्यांना हा अतिवृष्टी अनुदान हे मिळणार नाही. कारण की तात्काळ ही यादी बघून तुमचं नाव बघा, यादी कशी डाउनलोड करायची या नावावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होणार आहे. इंटरफेस ओपन झाल्यानंतर सर्वात खाली याचं नैसर्गिक आपत्ती शेती पिकांच्या नुकसानासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय शेतकऱ्यांची गावानुसार नावानुसार यादी ही प्रकाशित KYC प्रलंबित यादी ही जाहीर झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संचिका ज्या ऑप्शनच्या पुढे पहा 19 KBचा जो PDFचा ऑप्शन आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे थोडा लोड घेईल. कारण की ही वेबसाईटची लिंक आहे. कारण की याच्यावरती परत आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही सन 2025 ची तालुकास्तरीय यादी तुम्ही इथे बघू शकता. या ठिकाणी 2 तुम्हाला याद्या मिळणार आहे. 2 कोणकोणत्या याद्या आहे बघा मित्रांनो. कारण की सन 2025 तालुकानिहाय शेती पिकाची जी KYC प्रलंबित यादी ही अ, अ, तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल आणि सन 2025 तालुकानिहाय शेती पिकाची अनुदान वितरित यादी ही सुद्धा तुम्हाला इथून मिळणार आहे. कारण की दोन्ही यादी तुम्हाला मिळणार आहे. KYC प्रलंबित यादीत जर तुमचं नाव असेल तर तात्काळ KYC करा आणि तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. जर तुमचं नाव वितरित यादीमध्ये असेल तर तुम्हाला KYC करण्याची गरज नाही. इथून तुम्ही KYCसाठी ही अशी क्लिक करून तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. तुम्ही बघू शकता संपूर्ण प्रकारचे हे तालुके आहे. धुळे, शिंदखेड, शिरपूर, साक्री अशा प्रकारची प्रलंबित यादी जी आहे तुम्ही इथे धुळेची बघूया. तालुका म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये तालुका जिल्हा जो धुळे असतो त्याची यादी, एवढ्या शेतकऱ्यांची यादी ही प्रलंबित आहे. तुम्ही बघू शकता ही लाईव्ह तुम्हाला मी यादी डाउनलोड करून ओपन करून दाखवली शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही यादी डाउनलोड करून तुमची KYC झालेली आहे का प्रलंबित आहे चेक करा. नसेल झाले तर तात्काळ करा आणि या योजनेचा लाभ घ्या. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या शेतकरी मित्रांना सुद्धा ही माहिती पाठवा. बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती दिली आहे. कारण शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची बातमी म्हणजे जवळच्या शेतकरी मित्रांना सुद्धा पाठवा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल शेतकरी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना वेळोवेळी लेटेस्ट अपडेट म्हणजे शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती देत असते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह. धन्यवाद.